लग्नाची पेढी या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता राघव मधुला आणि विनूला घेऊन जीपमध्ये बसतो आणि जीप चालू करतो। सिंधू मंगेश हे सगळं पाहत असतात। सिंधूच्या डोळ्यामधील अश्रू काही थांबतच नसतात। सिंधू रडत असते। तितक्यात सावी येते आणि विनू विनू थांब ना, मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत ती रडत असते। तर तिकडे सिंधू येते आणि म्हणते, सावी बाळा रडू नकोस बरं तू। सावी म्हणते, आई तू का बरं असं केलंस हे? मला विनूसोबत का नाही भेटून दिलंस? आणि ह्या पोलीस काकांनी त्या दिवशीप्रमाणेच हे सगळं केलं। मला आणि विनूला भेटून द्यायला त्यांना काय प्रॉब्लेम होता? मला विनूला भेटायचं आहे। सिंधू म्हणते, बाळा आता तुला विनूला कधीच भेटता येणार नाही, कारण ना ते पोलीस काका त्याला घेऊन इकडे कधीही येणार नाही आहेत। त्यामुळे तू काळजी करू नकोस, तुमची भेटच नाही होणार आहे। त्यामुळे रडून काही उपयोग नाही। पण सावी खूप रडत असते। मंगेश तिला समजवत असतो। तोपर्यंत इकडे आता चिडलेली अन्वी विचार करत असते, कुठे मला बाबांनी आणून सोडलं काहीच कळत नाही। तर तिला राजश्री समजावते आणि म्हणते, बाळा हे बघ, तुझी आजी आहे ना तिला काळजी वाटते तुझी आणि म्हणून ती बोलते ना, तू नको ना त्रास करून घेऊ। याच्यावरती अन्वी म्हणते, काळजी आणि आजीला तिला काळजी नाही वाटत, ती हिटलर आहे हिटलर। तिने ना माझे आई बाबा जिवंत असताना सुद्धा मला जन्मताच अनाथाश्रमामध्ये पाठवलं। तिला मी खरं तर नकोच होते, त्यामुळे तिने हे सगळं केलं। माझ्या आईबाबांना एकमेकांच्या जवळ राहायचं होतं, त्यांचं एकमेकांवरती प्रेम होतं, तरीसुद्धा आजीने त्या दोघांना वेगळं केलं। माझी कंप्लीट फॅमिली तोडली आणि त्यामुळे माझ्या आईची ही अवस्था झाली। मी तिला कधीही माफ करू शकत नाही असं म्हणत अन्वी रागारागात रुक्मिणीबद्दल बोलत असते। तोपर्यंत मधुला आता इकडे विनू विचारत असतो, आता आपण कधीच नाही का सावीला भेटणार? राघव म्हणतो, हो नाही परत भेटता येणार। याच्यावरती विनू उदास होतो। मधू म्हणते, बाळा तू काळजी करू नको, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मी तुझी आणि सावीची भेट घडवून आणेन। याच्यावरती विनू म्हणतो, पण बाबा काय बोलतायत बघ। मधू म्हणते, तू काळजी करू नकोस, मी बोलेन तुझ्या बाबांशी। आणि मधू म्हणते, राघव अरे काय चाललंय, इतकं रूडली कोण बोलतं? याच्यावरती राघव म्हणतो, हे बघ त्याला सत्य सांग, उगाचच त्याला खोटी आशा लावू नकोस। इकडे अन्वी सांगत असते, या बाईने माझ्या आईला खोलीत डांबून ठेवलं। माझ्या आईला बाबांच्या सोबत राहायचं होतं, पण तिला बाबांच्या सोबत हिने राहू दिलं नाही। हिने तिला त्रास दिला, म्हणून तिची मेंटल कंडिशन बिघडली। बाबा एकटे राहत होते, मला अनाथाश्रमामध्ये ठेवलं। वेळेत बाबांनी आणलं नसतं तर काय झालं असतं? आणि या सगळ्यामध्ये माझ्या आईबाबांना एकत्र आणणारी होती सिंधू मामी। या घरामध्ये सगळं चांगलं करणारी होती सिंधू मामी, पण आत्ता सिंधू मामीचं नाव घेतलं तरी तुम्ही चिडता? काय असं झालंय तरी काय? राजश्री मामी तू तर किती प्रेम करायची सिंधू मामीवरती, मग अचानकपणे हे घडलं तरी कसं? याच्यावरती राजश्री म्हणते, बाळा तू लहान आहेस, तुला ना या गोष्टी कळणार नाही आहेत। तू गेलीस ना त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत, या सगळ्याला खूप दिवस पण लोटलेले आहेत, त्यामुळे तुला नाही कळणार बाळा हे सगळं काय चाललंय। अन्वी म्हणते, मला सगळं कळतं, तेवढी मी नक्कीच मोठी आहे असं म्हणत अन्वी आता सिंधूबद्दल जाब विचारत असते, कारण या घरात तिला सिंधू एकमेव व्यक्ती जी शहाणी वाटत असते आणि राघव। नंतर आता इकडे मधू सांगत असते, राघव तू विनूसोबत इतकं रूढ वागू नकोस, त्याला त्रास होतोय, आपण बोलू ना या विषयावर नंतर। पण राघव काही ऐकायला तयार नसतो। अखेर दोघंजण पुण्याला उतरतात। पुण्याला आल्यावरती ते घरी येतात आणि सगळेजण त्यांचं स्वागत करतात। रुक्मिणी म्हणते, बरा आहेस ना तू राघव, तुझी तब्येत ठीक आहे ना? आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती बाळा असं म्हणत रुक्मिणी राघवला समजावते। राघव आता गप्पच बसलेला असतो। त्यावेळेला मधू म्हणते, हो आमचा प्रवास खूप छान झाला। राजश्री म्हणते, काय रे विनू, कसे आहे सावी आणि त्याची आई? विनू म्हणतो, मला काय माहिती, निघताना बाबांनी मला भेटून सुद्धा दिलं नाही। रुक्मिणी म्हणते, का काय झालं? याच्यावरती राघव म्हणतो, नाही तसं काही नाही आहे, निघताना गडबड होती ना। मधू म्हणते, हो आमची निघताना खूप खारी गडबड होती आणि त्यामुळे राघवला जरा घाई होती येण्याची, म्हणून त्याने भेटू दिलं नाही असंच विनू सांगतोय। इकडे राघव पाणी पितो, पण तो शांतच असतो। राघव शांत असतो। रुक्मिणी म्हणते, बाळा तब्येत बरी आहे ना तुझी, काय त्रास होतोय का? राघव म्हणतो, नाही काही त्रास नाही होत आहे। तेवढ्यात अन्वी बाहेर येते आणि राघवला बघून ती खूप खुश होते। राघव मामा तू आलास, राघव मामा तू आलास असं म्हणत ती राघवकडे येते। राघव म्हणतो, अन्वी अगं किती मोठी झालीस? याच्यावरती अन्वी म्हणते, हो माझे ना सेमिस्टर संपलेत, म्हणून आईबाबांनी सुट्टीमध्ये मला इकडे पाठवलंय। याच्यावरती राघव म्हणतो, बरं झालं तू आलीस। अन्वी म्हणते, कसलं बरं झालं? पण मला असं वाटते की मी हॉस्टेलला होते ना तीच बरी होते।
हॉस्टेलचंच माझं लाईफ चांगलं होतं. इथे मला आल्यावरती जेलमध्ये आल्यासारखं वाटलंय. आता तू आलायस ना, तर किमान कुणाशी तरी बोलण्यासाठी मला एक व्यक्ती मिळालेली आहे. मी तुझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारू शकते, तुझ्याशी बोलू शकते. असं म्हणत अन्वी आता राघवला आपण ह्या घरात खुश नाही आहोत, कुणाशी बोलत नाही आहोत, कुणाचं आपल्याला काही पटत नाही आहे हे समजून सांगत असते. राघव म्हणतो, अन्वी बाळा तू काळजी करू नकोस. याच्यावरती अन्वी म्हणते, पण ह्या घरामध्ये तुम्ही राहता कसे? म्हणजे जेवताना मोबाईल नाही घ्यायचा, इथे म्युझिक नाही लावायचं, डान्स नाही करायचा, झुंबाला नाही जायचं, रात्री पार्टी नाही करायची, किती ते रिस्ट्रिक्शन, मला हे काही जमणार नाही. याच्यावरती आता मात्र इकडे राजश्री म्हणते, अन्वी बाळा तू जरा शांत बस बरं. राघव आणि मधू हे आत्ताच घरी आलेत ना, त्यांना थोडा आराम करू दे, मग निवांतपणे गप्पा मारा. रुक्मिणी म्हणते, हो, आणि आपल्याला मधूच्या बड्डेची तयारी करायची आहे ना. मधू म्हणते, मामी मला असं वाटते आपण माझा बड्डे पोस्टपोन करूया. म्हणजे आत्ता राघवची तब्येत बरी नाही आहे ना, त्यामुळे माझा मूड नाही आहे बड्डे करायचा, तर आपण हा बड्डे नंतर करूया, हा पोस्टपोन करूया आणि जेव्हा राघवची तब्येत बरी होईल तेव्हा करूया. चालेल ना मामी? सॉरी, म्हणजे मी तुमचं मन दुखावलं. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, काही नाही गं, सॉरी वगैरे कशाला, तुला जसं वाटेल तसं कर, तू काही काळजी करू नकोस. राजश्री म्हणते, राणी पण तुझ्या आवडीचं सगळं जेवण केलंय बरं का मी. असं म्हणत राजश्री आता मधूचं कौतुकच करत असते. अचानकपणे सिंधूवरती प्रेम करणारी राजश्री इतकी कशी बदलली, यामुळे प्रेक्षकांना राजश्रीबद्दल एक चिडच येत असते. तोपर्यंत इकडे आता घरी सावी उदास असते. तिचं खेळणं घेऊन ती म्हणत असते, पोलीस काकांनी परत असं केलं, पोलीस काकांनी असंच केलं आणि ते पुन्हा एकदा विनूला घेऊन गेले. का बरं ते असे वागतात? माझं कुणीच नाही आहे, कुणीच माझं नाही आहे, मला कुणाशीच बोलायचं नाही. असं म्हणत चिडलेली सावी रडत असते. सिंधू म्हणते, बाळा काय झालं? मी पण तुझी नाही आहे का? सावी म्हणते, नाही, तू पण माझी नाही आहेस, कारण तू पण मला विनूला भेटू देत नाही आहेस. मला विनूला भेटायचं आहे, तो मला फोन पण करत नाही आहे साधा. सिंधू म्हणते, बाळा असं नसतं गं, मी आहे की नाही तुझी? सावी म्हणते, नाही, माझं कुणीच नाही. सिंधू विचार करते, राघव तुम्ही खूप चुकीचं वागलात. म्हणजे तुमच्या एका चुकीच्या वागण्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीच्या मनामधली नात्यांची सगळी भावना संपवून टाकलीत. आज तुम्हाला मी कधीच माफ करणार नाही. आता जी अवस्था सावीची असते तीच अवस्था विनूची असते. विनू इकडे उदासपणे मोबाईल घेऊन बसलेला असतो आणि मला सावीसोबत बोलता येईल का हा विचार करत असताना तिकडे राघव येतो आणि म्हणतो, विनू चिडलायस का तू? विनू म्हणतो, नाही, मी नाही चिडलोय. राघव म्हणतो, अरे तू कितीही खोटं बोललास ना तरी मी एक पोलीस ऑफिसर आहे, मला लगेच कळतं. याच्यावरती विनू म्हणतो, बाबा मी चिडलो नाही, मला वाईट वाटतंय, पण मी खरं सांगू का, तर तुम्हाला पण वाईट वाटतंय ना, मी तुमच्या डोळ्यामध्ये बघू शकतोय, तुम्हाला खूप वाईट वाटतंय. असं म्हणत विनू आता राघवकडे पाहायला लागतो. राघव विचार करतो, खरंच सिंधू तुझ्यामुळे आज माझा मुलगा उदास आहे. तू मला तर त्रास दिलासच सिंधू, मला खूप त्रास दिलास, पण माझ्या मुलाला पण तुझ्यामुळे खूप त्रास झालेला आहे सिंधू, मी तुला कधीच माफ करणार नाही. माझा सुद्धा नात्यावरचा विश्वास तुझ्यामुळे उडाला, पण आज माझा मुलगा पण दुःखी झालाय. तू जे वागलीस ना सिंधू ते खूप चुकीचं होतं. असा विचार करत राघव सुद्धा उदास झालेला असतो. त्याला सिंधूची आठवण येत असते. इकडे सिंधूची पण अवस्था तीच असते. तिला सावीबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि सावीची अवस्था ही राघवमुळे झालेली आहे हे तिला वाटत असतं. पण दोघांनाही एक वेगळाच भूतकाळ आहे हे माहीत नसतं, कारण ज्या वेळेला सिंधू निघून गेली तेव्हा सुद्धा राघवची अवस्था सिंधूला माहीत नसते. कोणत्या परिस्थितीमधून राघव सावरलाय हे तिला माहीत नसतं, ते फक्त रत्नपारख्यांना माहिती असतं. आणि म्हणूनच राजश्री सिंधूचा इतका राग करत असते, कारण सिंधू गेल्यानंतर राघवला मृत्यूच्या जबड्यातून सगळ्यांनी बाहेर काढलेलं असतं, ते अजूनही आपल्याला दाखवलेलं नसतं. इकडे आता सिंधू सांगत असते, सावी बाळा हे बघ, आपल्याला जाता येणार नाही. मी तुला सांगितलं ना की तुला विनूला कधीच भेटता येणार नाही, कारण विनूच्या बाबांना असं वाटत नाही आहे की तू विनूला भेटावीस, त्यामुळे तू का बरं जाणार आहेस तिकडे? आणि या सगळ्यासाठी मी तुला सांगते तेवढं ऐक, तू कुठेही जायचं नाही. असं म्हणत सिंधू आता सावीला खडसावत असते. तितक्यात मंगेश येतो. मंगेश आल्यावरती तो सिंधूला काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगत असताना इकडे मात्र सावीच्या हातामध्ये राघव आणि मधू यांच्या लग्नाची पत्रिका लागते. राघव आणि मधू यांच्या लग्नाची पत्रिका मिळाल्यावरती त्याच्यावरचा ॲड्रेस आता सावी वाचते आणि तिच्या मनाने उचल खाल्लेली असते की काहीही झालं तरी मला विनूला भेटायचंच आहे. विनूला भेटायचं असल्यामुळे तिने त्या
पत्रिकेवरचा पत्ता नोट डाऊन करत आता पुण्याला जाण्याचा निश्चय घेतलेला असतो, ज्याची कल्पना न सिंधूला असते न मंगेशला असते. एकट्या सावीनेच घेतलेला हा निर्णय आता मात्र ती सत्यात आणायला निघालेली असते. लपतछपत पुण्याला निघण्याचा सावीचा निर्णय आता खूप मोठे मालिकेमध्ये रंजकदार वळण आणणार असतो. सावीच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा रत्नपारखी सिंधू, सावी, राघव आणि विनू समोरासमोर येत असतात आणि सावीला आणि विनूला एकमेकांची भेटगाठ तर होणार असते, पण सिंधूला पण गेल्या 7-8 वर्षामध्ये काय घटना घडल्या, कशामुळे राघव असा वागायला लागला, या सत्याचा उलगडा होणार असतो. आता इथून पुढे मालिका एका नवीन वळणावरती जाऊन पुण्याला सगळ्यांची गाठभेट होणार असते.